गावात कमिटी आली कमिटी. 17 सप्टेंबर 2025 या तारखेला सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजेच तुळशी तालुका माडा या गावाने देखील सहभाग घेतला होता. या अभियानाच्या कालावधीमध्ये तुळशीमध्ये अनेक विकास कामं करण्यात आहेत. तर त्या विकास कामाचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांकडून आलेल्या मूल्यमापन कमिटीचं सर्वात आम्ही स्वागत करतो. तर आपण बघूयात एक गावामध्ये करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विकास कामांबद्दल माहिती. प्रशस्त मंदिर आहे, सुंदर अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ओपन जिम, पशुवैद्यकीय दवाखाना, वृक्षारोपण, गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे सुरक्षा आणि सर्व्हिलन्ससाठी सीसीटीव्ही. का होते शेती हा गावचा मुख्य व्यवसाय असून दुग्ध व्यवसाय हा त्याला पूरक म्हणून केला जातो. गावामध्ये पाण्याची अडचण असून देखील शेतकऱ्यांनी त्यावर मात करत आपल्या उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसाय हा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती विकसित केला. तर आपण बघून घेऊयात चेअरमन सागर लामकानी यांची याबद्दलची प्रतिक्रिया. तर आपल्यासोबत शिवानी दूध संकलन केंद्राचे चेअरमन सागर लामकानी आहेत. तर ते गावातील आपले दूध उत्पादन तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील. सागरजी, आपल्या गावामध्ये आता सध्या तुमच्याकडे कलेक्शन किती आहे? आपल्याला सकाळी 25 आणि किती शेतकरी तुमच्याकडे गाय आणि मिशन मिळून 60 शेतकरी. गावाचं जर कलेक्शन म्हणलं तर काय सांगा? 30,000 कमी 35,000 गावामध्ये आपल्या एका दिवसाचं 35 लिटर दूध कलेक्शन आहे. यामध्ये काय मेन कारण म्हणजे जन्म लोकांनी भरपूर सेवा करायला पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं शेतकरीवाल्यांकडे लोकांना कसं वाटतं म्हणजे काय शेतकऱ्यांना काय थंडी करण्यासाठी भरपूर फायदा. तर बापू, आपल्या तुळशी गावाला संतांची भूमी आणि सांप्रदायिक भूमी असं म्हणतात. तर यामागचं कारण काय, का असं म्हणतात? कारण एकच आपल्या गावामध्ये श्री संत सद्गुरू माळ्याप्पांच्या अगोदर एक धोंडी बुवा म्हणून तेली समाजाचे संत म्हणजे संत होऊन गेले किंवा सद्गुरू होऊन गेले आणि त्यांच्या त्यानंतर ते गेल्यानंतर किंवा त्यांचं देहावसन झाल्यानंतर संत सद्गुरू माळ्याप्पांनी त्यांच्या पुण्यतिथीचा सप्ताह जवळजवळ 50 ते 60 वर्ष केला माळ्याप्पांनी. आता त्या काळात आम्ही काय बघायला नव्हतो, पण जे आमच्या आजोबा आणि पंजोबांनी जे आम्हाला सांगितलं त्याचं प्रमाण घेऊन आम्ही तुम्हाला सांगतोय की सद्गुरू संत धोंडीबुवा महाराज यांच्या पुण्यतिथीचा सप्ताह, त्यांची पुण्यतिथी आपल्या भाद्रपद शुद्ध आपले जे महालक्ष्मीचा दिवस असतो भाद्रपद शुद्ध पंचमी, त्या पंचमीला त्यांचा हे आहे पुण्यतिथीचा दिवस आहे. त्या पंचमीचा म्हणजे त्या पुण्यतिथीचा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह संत सद्गुरू माळ्याप्पा हे करत होते. राठोड समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र तुळशी येथे मी कार्यरत आहे. आपल्या गावामध्ये 17 सप्टेंबर 2025 पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत मी आपल्या गावामध्ये आरोग्यविषयी 2 असे मेन जे मुद्दे आपल्या अभियानाअंतर्गत आहे, आयुष्मान कार्ड आणि HB तपासणी, महिलांच्या ॲनिमिया मुक्त भारत अशा योजना आम्ही राबवल्या आहेत. त्यासकट आम्ही इतर योजना सुद्धा राबवल्या आहेत, जसे की लोकांचे NCD कॅम्प म्हणजे संसर्गजन्य असंसर्गजन्य रोग ह्याचे पण आम्ही माहिती पूर्ण गावामध्ये त्यांना समुपदेशन केले आहे आणि कॅम्प सुद्धा घेतले आहे. प्रत्येक वस्तीवर प्रत्येक गावावर होम व्हिजिटद्वारे मार्गदर्शनद्वारे आपल्याकडे किलकारीची व्हॅन सुद्धा येऊन त्याच्याद्वारे सुद्धा आम्ही मार्गदर्शन पूर्ण गावामध्ये केले आहे.
एक्सरेचा व्हॅन आणि आम्ही कॅन्सर व्हॅन सुद्धा प्लॅनिंग करत आहे. पुढे आम्ही त्या व्हॅनची पण प्लॅनिंग करू. शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान या म्हणीप्रमाणे गावामध्ये जे शाळा आहेत त्याही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडताना आपल्याला पाहायला दिसत नाही. तर डिजिटल शाळा, त्याचबरोबर सुंदर शाळा, स्वच्छ शाळा, परसबाग यांसारख्या अनेक सोयीसुविधांनी युक्त असणाऱ्या शाळा या तुळशी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मोरे वस्तीवरील आमचे गोगेश्वर यांचा एक विशेष उपक्रम हा खास आपण बघण्यासारखा आहे. नमस्कार, तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार विजेते दगडेवरती, जे की आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी त्याचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहे. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत शाळेमध्ये काय काय कामं झालं आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून ऐकून घेऊ. म्हणजे काय सांगा? मी जयराम अर्जुन दगडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामधून वेगवेगळ्या प्रकारचे कामं म्हणजेच शाळेला भौतिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाणी मिळावं म्हणून फिल्टर करण्यासाठी ॲरो बसवण्यात आलेला आहे, म्हणजे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. त्याचबरोबर हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 ठिकाणी नळ बसवून जेवणापूर्वी हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेबद्दल सोय केलेली आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये परसबागेच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजनेसाठी त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळावा म्हणून परसबागेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या भौतिक सुविधांचं शाळेची निगा राहावी म्हणून शाळेच्या चोही बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शाळेच्या बाहेरील तसेच आतील बाजूस रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आणखी वर्ग डिजिटल करण्यासाठी त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. मुलांचं मुलींचं शौचालय मुलांच्या मुलींच्या प्रमाणात आहेत, त्याचंही नवीनीकरणाचं काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सुविधामध्ये प्रत्येक वर्गात LED बसवण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लर्निंगसाठी उपयोग करता येईल. अशा पद्धतीच्या सुविधा देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज योजना तुळशीमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची राबवली गेलेली आहे असं मला म्हणावंसं वाटतं. तर गावामध्ये सौर पंप इत्यादी गोष्टी देखील लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपल्या उपभोक्ते सुरेश बापू रायपाट यांनी त्यांच्या घरी तर सोलार पंप लावलेला आहे, पण त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये देखील त्यांनी सोलार पंप हा लावलेला. तर बापू, आपल्या शेतामध्ये सोलार पंप आहे, तर त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने? मी सुरेश गोरक्षर रायपाट तुळशी, आणि माझ्याकडं जवळजवळ मी आणि आम्ही 4 जण भाऊ आहोत. त्या 4 भावांच्या सामायिकमध्ये 2 विहिरी आहे आणि एक संपूर्ण चुलत्या मालकांची एक सामायिक विहीर आहे. त्या तिन्ही विहिरावर मी सोलर बसवलेला आहे, सोलर पंप बसवलेला आहे. 3च्या मोटरीला 23,000 रुपये खर्च आला आणि 5च्या मोटरीला 32,000 रुपये खर्च आला असे एकूण. आणि सोलर बसवल्यामुळं माझा एक फायदा झाला की मी रात्री कधीही दार धरली नाही, असा त्या सोलर पंपाचा विषय आहे. आणि सोलर पंपामधून मी माझ्या 3 एकरामध्ये कांदा लागण केलेली होती. कांदा लागणीचं मी जवळजवळ 700 पिशवी कांदा काढला. सबसिडी मात्र ह्याला जवळजवळ 78,000 रुपये सबसिडी. समृद्ध गाव सक्षम ग्रामपंचायत या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आमच्या गावाने महिला विकास, स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, त्याचबरोबर डिजिटल माहिती सेवा यांसारख्या अनेक गोष्टींवरती सातत्यपूर्ण काम केले आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्याचबरोबर शासनाच्या विविध विकास कामांची अंमलबजावणी करून गावामध्ये अधिकाधिक विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे उपलब्ध असून त्यामध्ये जन्म मृत्यू दाखले, विवाह नोंदणी दाखले तसेच इतर प्रकारचे जे ऑनलाईन सेवांचे जे काम आहे ते ज्ञानदीप जांजवाळे यांच्याद्वारे अत्यंत प्रभावीपणे. तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये ज्ञानदीप जांजवाळे आपले सरकार सेवा केंद्र याची जी काही पूर्ण जबाबदारी आहे त्यांच्याकडे.
तर आपण आपल्या सरकार सेवा केंद्र त्याच्याद्वारे कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आपण देतो. जसं की आपण G2C सर्व्हिसेस सगळ्या त्या देतो आपण. त्याच्यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदी, सर्व स्वयं प्रश्नपत्र आणि आधारच्या सेवा आणि टाकली वगैरे याच्यावर काही नागरिक काही चूक करतात तर ती कोणती आणि त्यामध्ये कशी काळजी पाहिजे. जसे की ते 21 दिवसाच्या आत नोंदणी करत नाही. जन्म मृत्यूची नोंदणी 21 दिवसाच्या आत केली पाहिजे तरच ते ऑनलाईन दाखला 21 दिवसाच्या आत ग्रामपंचायत झाली. नमस्कार, मी लक्ष्मण पोपट आणवते, तुळशी गावातील एक रहिवासी. आम्ही आठवड्यातून एकदा श्रमदान घेत होतो. दर त्या शनिवारी जर कोणी बाहेरगावी कामाला असेल तर त्या दिवशी येतात. गावातील नागरिक येत होते, बऱ्यापैकी सहभाग होत होता. आज हा विभाग काढून काढला, त्यानंतर दुसरा विभाग शासकीय कार्यालय असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, नंतर आरोग्य विभाग असेल, ग्रामपंचायत असेल. ग्रामपंचायत तर नेहमीच साफसफाई ठेवलेली जायचं समोरचा भाग, पण तरी अजून पोस्ट ऑफिस असतील, शाळा असतील, हायस्कूल असेल, नंतर जिल्हा परिषद शाळा असतील, जी मेन ठिकाणी जिथं दुधाचं संकलन होते त्या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी स्वच्छता करून हे त्यामध्ये श्रमदान हा सगळ्यात मोठा भाग होता. नमस्कार, मी प्रमोद दत्तात्रय वसेकर, राहणार तुळशी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभा घेऊन या ठिकाणी गावाचा विकास कसा करावा, गावाची या योजनेमध्ये जे ध्येय धोरण आहे ती गावामध्ये कशी राबवली जावी या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये या योजनेची सुरुवात झाली. सध्या विकास आमचा चालूच आहे, पण योजनेचा कालावधी थोडा कमी असल्यामुळं आमचा विकास अजून आम्हाला करायचा. योजना अजून आम्हाला ही कायमस्वरूपी ही योजना आत्मसात करून या योजनेत दिलेले जे आहेत त्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी राबवायच्या आहेत. या ठिकाणी साधारण आम्ही सर्व गावकऱ्यांनी, तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ वर्ग असेल, महिला वर्ग असेल, बचत गट असतील, सर्व राजकारणी मंडळी असेल, सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर आठवड्यामध्ये एकत्र येऊन पूर्ण गाव स्वच्छ करून एक गावापुढा असा वेगळा आदर्श या ठिकाणी आम्ही निर्माण केला. आता आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावाला पाण्याची कमतरता असल्यामुळं आमचं आता इथून पुढे लक्ष आहे की पूर्ण गाव हे हरित झालं पाहिजे आणि याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आम्ही जून मध्ये जेव्हा पाऊस चालू होईल त्यावेळेस पूर्ण गावामध्ये प्रत्येक रस्त्याने आम्ही झाडं लावण्याचा प्रत्येक ग्रामस्थांनी, सर्व राजकीय मंडळींनी एकत्र येऊन या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्याच्याही कामाची सुरुवात आम्ही करतोय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तुळशी तालुका माढा जिल्हा सोलापूर हे गाव अभियानामध्ये अंतर्भूत केलं आणि जी उद्दिष्ट आणि जे प्राप्तव्य साध्य करायचं त्या दिशेने ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यात आले आणि पीपल पार्टिसिपेशन लोकसहभाग वर्धित करण्यासाठी प्रत्येक शनिवारी श्रमदान करण्यासाठी 50 ते 60 युवक आणि महिला वर्ग हातात झाडू घेऊन ग्राम स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला आणि गेले 6 महिने सातत्यानं स्वच्छता अभियान केलं गेलं. हे मोठं प्राप्तव्य यातनं आपल्याला दिसून आलं. त्यानंतर 85% ग्रामपंचायत टॅक्स कर वसुली ही उत्स्फूर्तपणे लोकांनी केली. यापैकी 70% निधी ऑनलाईन उपभोक्त्यांनी बँक अकाउंटवरती क्रेडिट केलेलं आहे आणि 30% कॅशमध्ये रक्कम आली. याचा अर्थ असा की एक रकमी रक्कम कुठेतरी पुढाऱ्यांनी भरली आणि आमचं गाव पूर्ण करून लाखाचं भाग दिलं. प्रत्येकाला घरोघरी जाऊन या अभियानाचं महत्त्व सांगण्यात आलं. त्यानंतर आरोग्य विभागातून प्रत्यक्ष शिबिर हे विविध पद्धतीची घेतली. स्तनदा मातांचे अभियानात असेल अंतर्गत किंवा महिलांच्या पुढचे जे प्रश्न आहेत, डोळे तपासणीचं शिबिर असेल, गट तपासणीचं शिबिर आहे, त्या संदर्भातली शिबिरं त्या ठिकाणी घेण्यात आली. त्यानंतर याच कालावधीमध्ये लाल कुंकूस सारखे रोग जनावरांना आलेले होते. यामध्ये गावातील ते 27-28 पशुसंवर्धन विभागामध्ये काम करणारे आमचे जे पशुवैद्यकीय जे तरुण आहेत त्याचे अभ्यासक त्यांनी ना नफा ना तोटा तत्वावरती जे तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आहे की 38,000 दुधाचं
संकलन करून गावात होतं तर ती सेवाही करण्याचं काम आमच्या तरुणांनी केलं. गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा एप्रिल मे महिन्यामध्ये राहतो. त्यामुळे आमचं उद्दिष्ट 5,000 वृक्ष लागवडीचं होतं, परंतु त्या पावसाळ्याच्या कालखंडामध्ये 12,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून आता वाचन करू. धन्यवाद. नमस्कार. दिगंबर माळी, उपसरपंच ग्रामपंचायत मुळशी. 27 सप्टेंबर 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून गावाचे राजकारण ते गावाच्या विकास कामासाठी न आणता गावाचा विकास साधताना सर्व जण एकत्र येऊन ग्रामसभा घेऊन ह्या अभियान सुरुवात केली. या अभियानाला सुरुवात करत असताना गावातील सर्व महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, वयस्कर वर्ग असेल, सर्वांनी भरभरून सहकार्य केले. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात प्रत्येकाने हिरारीने भाग घेतला आणि गावातील विविध घटकातील सर्व समाजाने, सर्व जनतेने याला भरपूर प्रतिसाद दिला. आणि हे अभियान राबवत असताना राज्य शासनाने जी लोकांची खणपट्टी, घरपट्टी ही जी थकलेली होती ह्याच्यावरती 50% जी अनुदान दिलं, त्याचा फार मोठा फायदा ह्या ग्रामपंचायतच्या वसुलीसाठी झाला. आणि या योजनेतून कृषी गावामध्ये जवळजवळ 25-26 लाख रुपयाचं वसूल, साधारणतः 80% हा वसूल गेला. यामुळं गावातील भौतिक सुविधा करण्यासाठी याचा फार मोठा फायदा होता. मी नारायण विठ्ठल ढवळे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मौजे तुळशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ज्यावेळेस आम्ही कामाला सुरुवात केली आणि या अभियानाची रूपरेषा ग्रामसभेमार्फत सांगितली, तेव्हा जो ग्रामस्थांचा प्रतिसाद होता तो प्रतिसाद अभियान संपेपर्यंत कायम राहिला. यामध्ये प्रामुख्यानं जो वसुलीचा भाग होता त्या वसुलीमध्ये आपल्या तुळशी गावाने 80% सहभाग नोंदवला. तसेच जे काही 7 थीम होत्या, तर या संपूर्ण थीम मध्ये या गावाने सहभाग घेतला आणि हे अभियान यशस्वी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जो गावातल्या महिला असतील, गावातले विद्यार्थी असतील, या सर्वांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी या सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. विशेष करून या ठिकाणी महिलांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा होता. आणि यामध्ये अभियान यशस्वी करण्याकरता जो गावातील तरुण फळे आहेत, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवून यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि या अभियानाचं एक उचित साध्य म्हणजे संपूर्ण गावातील जी काही एकी आहे ती एकी या माध्यमातून प्रकर्षाने दिसली आणि यातूनच गावचा विकास कशा पद्धतीने करायचा याची एक रूपरेषा ठरवण्यात आली. आणि त्यामध्ये या गावचा जो सहभाग आहे तो सहभाग अगदी वाखाणण्याजोगा आहे आणि त्यातूनच आम्ही हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. 17 सप्टेंबर 2025 पासून या अभियानाला सुरुवात झाली आणि त्यावेळेसपासून गावचे सरपंच माननीय श्री शरद किसन मोरे यांनी कंबर कसली. तर त्यांनी यावेळी जे काही अभियाना कालावधीमध्ये जे काही त्यांचे अनुभव आहेत ते व्यक्त खालीलप्रमाणे केले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शरद किसन मोरे, सरपंच तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आमच्या तुळशी गावाची निवड झाल्यानंतर आम्ही पहिली ग्रामसभा 17 सप्टेंबर 2025ला त्या दिवशी सर्व गावकऱ्यांना बोलवून त्या दिवशी पहिली ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये नवीनच तुळशी गावात रुजू झालेले ग्रामविस्तार अधिकारी माननीय ढवळे साहेब यांनी अगदी काटेकोरपणे नियोजन करून सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. आणि त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक भांडणदंगा सोडून प्रत्येक दिवशी गाव एकत्र करण्याचा प्रयत्न करून आम्ही विविध कार्यक्रम त्या माध्यमातून घेतले. आरोग्य शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, डोळ्याचे शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, हे सर्व गावकऱ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ते चांगल्या पद्धतीने राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच ग्रामस्वच्छता प्रत्येक शनिवारी, प्रत्येक आठवडी
आम्ही ग्राम स्वच्छता घेऊन त्याच्यात करून विशेष करून पहिल्या दिवसापासून सर्व महिला मंडळांनी त्याच्यात सर्व गुंतवून गावाची शोभा वाढवली आणि या अभियानामध्ये भाग घेऊन सामाजिक एकोपा हा निर्माण केला. त्यासाठी आम्ही जनावरांचे आरोग्य शिबिर, लसीकरण शिबिर, दिव्यांग शिबिर, विशेष महिलांचा मोठा महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान सोहळा विशेष करून आम्ही त्याच्यामध्ये घेतले. तसेच तरुण वर्गाने, पिरवाडीच्या तरुण वर्गाने तिथे शाळेमध्ये वृक्षारोपण, स्वयंपूर्तीने वृक्षारोपण करून ग्राम स्वच्छता करून त्यांनी अगदी सुंदर अशी शाळा बनवली.